मावळच्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा की पिंपरी चिंचवडच्या 30 लाख लोकांची तहान मोठी। एका बाजूला धरणासाठी जमीन गमावलेले मावळवासी तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील पाण्यासाठी झगडणारे पिंपरी चिंचवड शहर, या दोन टोकांच्या संघर्षाचं नाव म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प। मावळातील पवना धरणात जमिनी गेलेल्यांच्या पुनर्वसनाची मागणी, जमिनीचा मोबदला, हक्काचं पाणी यावरून गेली 5 दशकं सुरू असलेला संताप, आक्रोश अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही। तर 2011च्या गोळीबारानंतर आजही होणारा अंगाचा थरकाप, संवेदनशीलता आणि भावनात्मक किनार अशा विविध बाजू एकाच प्रश्नांभोवती गुरफटलेला प्रकल्प म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनी होय। या संपूर्ण प्रकल्पाची A to Z कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विजय जगताप, संपादक पिंपरी चिंचवड न्यूज। बरोबर 15 वर्षापूर्वी पिंपरी महापालिकेने हा प्रकल्प रेटून नेत पूर्ण करत असताना मावळवासियांनी मोठे आंदोलन उभारले। मात्र हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी केलेला गोळीबार, त्यामध्ये शहीद झालेले 3 शेतकरी आणि 10 ऑगस्ट 2011 पासून या प्रकल्पाला मिळालेली स्थगिती अशी थरारक कहाणी या प्रकल्पाला जोडली गेलेली आहे। 2 वर्षापूर्वी शासनाने या प्रकल्पाला दिलेली स्थगिती उठवली खरी, मात्र जखमा जरी बुजल्या असल्या तरी उमटलेले व्रण कायम असल्याची मावळवासियांची भावना आहे। 1985 पासून पवना धरणातनं पिंपरी चिंचवड वासियांना पाणी घेण्यास सुरुवात झाली। आजच्या घडीला 520 MLD पाणी शहरासाठी दररोज घेतलं जातं। पिंपरी महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना केंद्र सरकारच्या JNURM या योजनेअंतर्गत 2008 मध्ये पवना बंदिस्त जलवाहिनी हा प्रकल्प प्रत्यक्ष कागदावर आला। केंद्र शासनाचा असलेला निधी आणि अजितदादा पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाकडे पाहिले जाऊ लागले। तेव्हा 397 कोटी 23 लाख रुपयांच्या या प्रकल्पासाठी NCC MNC इंदू या ठेकेदार कंपनीला 30 एप्रिल 2008 या दिवशी कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली। तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मे 2008 या दिवशी पवना नगर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यावेळी पालिकेने केलेली सर्वात गंभीर चूक म्हणजे संपूर्ण भूसंपादन न करता व कायदेशीर कार्यवाही अपूर्ण असताना पालिकेने अक्षरशः हा प्रकल्प दामटण्यास सुरुवात केली। राज्यात व देशात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यानं मावळवासियांचं नेमकं म्हणणं काय, ते का विरोध करत आहेत हे जाणून घेणं, त्यामधून सकारात्मक मार्ग काढणं, या घटना मात्र तेव्हा घडल्या नाही। मामुर्डी, गहुंजे, ब्राह्मणवाडी, वडगाव, कामशेत अशी एक्सप्रेस हायवेच्या कडेने पाण्याची पाईपलाईन टाकायची व कामशेतपासून धरणापर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकायची, असे या प्रकल्पाचे स्वरूप होते। प्रकल्पाला सुरुवात झाली तसे विरोधालाही सुरुवात झाली। हळूहळू विरोधाची धार तीव्र होत जाऊ लागली। ठेकेदाराला अडथळे येत गेले। पाईपचा साठा त्यांनी करून ठेवला। पाईपलाईनसाठी चर खोदणे आदी कामे एव्हाना ठेकेदारांनी पूर्ण करत आणली होती। जवळपास 3 वर्ष संत गतीने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या विरोधाचा उद्रेक 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मोठ्या आंदोलनाने झाला। या दिवशी आंदोलन इतकं पेटलं की अक्षरशः पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली। एक्सप्रेस हायवेच्या दिशेने आंदोलक शेतकरी जात असताना चिडलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना न जुमानता त्यांच्या अंगावर चालून जाण्याचा पवित्रा घेताच पोलिसांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली आणि त्यामध्ये 3 शेतकरी शहीद झाले। वास्तविक पोलिसांनी केलेली ही फार मोठी गंभीर चूक होती, जी नंतर या प्रकरणी नेमलेल्या गायकवाड आयोगाने देखील पोलिसांनाच यामध्ये दोषी धरलं। हा प्रसंगच प्रचंड थरकाप उडवणारा ठरला होता। इतिहासात गाजलेलं जालियनवाला बाग हत्याकांड आणि मावळ गोळीबार यांची ऐतिहासिक व्याप्ती वेगळी असली तरी आंदोलकांवर झालेला गोळीबार, निष्पाप जीवितहानी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित झालेले प्रश्न याबाबतीत काहीसे साम्य यामध्ये दिसून येतं। जालियनवाला बागनं स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली, तर मावळ गोळीबाराने शेतकरी, पाणी हक्क आणि धरणग्रस्तांचे पुनर्वसन हा प्रश्न अधिक तीव्र असल्याची जाणीव उभ्या महाराष्ट्राला करून दिली। लोकशाही व्यवस्थेत घडलेला पोलीस दडपशाहीने केलेला अमानुष गोळीबार व त्यामध्ये 3 जणांचे गेलेले प्राण इतिहासात कोरली गेलेली एकमेव घटना म्हणून मावळ गोळीबाराकडे आजही पाहिलं जातं। संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले। देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही मावळवासियांच्या दुःखात सहभागी होत सांत्वनरूपी भावना तेव्हा प्रकट केल्या होत्या। तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मावळला भेट दिली होती।
तेव्हापासून या प्रकल्पाचे काम जे थांबले ते आजपर्यंत थांबलेच आहे. शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना पालिकेने नोकरी दिली, तसेच शासनाने आंदोलकांवरचे सर्व खटले काढून घेतले असले तरी यामध्ये सर्वाधिक आर्थिक नुकसान पिंपरी महापालिकेचं झालं. प्रकल्पाच्या अटी व शर्तीनुसार ठेकेदारांनी जेवढे काम केलं त्याचा मोबदला म्हणून 142 कोटी रुपये त्याला द्यावे लागले. तर पोलीस बंदोबस्तासाठी पालिकेचे 24 लाख रुपये खर्च झाले. प्रकल्प जसजसा लांबत गेला तसतसे पालिकेचे प्रचंड नुकसान होत जवळपास 250 कोटी रुपये अक्षरशः पालिकेचे पाण्यात गेले. बंदिस्त जलवाहिनी का गरजेची होती, तर सध्या जे पवना धरणाचे पाणी नदीपात्रातून वाहत येते त्यामुळे होणारे बाष्पीभवन, गळती, अतिक्रमणं, अनधिकृत उपसा आणि प्रदूषणाचा धोका त्यामध्ये अधिक असतो. बंदिस्त पाईपलाईनमुळे हे नुकसान टाळले जाणार होते. हा प्रकल्प पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणी सुरक्षिततेच्या या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आज मानला जातो. शहराची पाणी सुरक्षितता वाढण्याबरोबरच लाखो लोकांची तहान भागवणारे पवना हे पिंपरी चिंचवडचे प्रमुख जलस्रोत आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता पालिकेकडे अतिरिक्त आणि सुरक्षित पाणी पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प पाण्याची नासाडी कमी होणे, उघड्या प्रवाहातील पाण्याची गळती, चोरी व प्रदूषण टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शहरातील अनेक भागात अजूनही पाणी पुरवठ्याचा प्रचंड ताण आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास परिस्थिती सुधारण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. 2008 सुमारे 400 कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आता 1200 ते 1700 कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. जेव्हा पवना धरण बांधलं गेलं तेव्हा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या काही लाखात होती. आज शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आणि 2041 पर्यंत ती जवळपास 70 लाखांच्या आसपास जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच पवना बंदिस्त जलवाहिनी, आंध्रा धरण योजना आणि भामा आस्केड योजना यासारखे पर्यायी जलस्रोत उभारण्याची गरज आज निर्माण झाली आहे. थोडक्यात जे पवना धरण मूळतः शेतीसाठी बांधले गेले पण आज ते पिंपरी चिंचवड शहराचे जीवनवाहिनी बनले आहे. शहरातील नागरिक, उद्योगधंदे, मावळातील गावे आणि काही प्रमाणात शेती हे सर्वजण आज पवना धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रत्यक्षात पवना धरणाचा मूळ उद्देश मावळ भागातील सिंचन आणि ग्रामीण पाणीपुरवठा हा होता. परंतु 1970 नंतर पिंपरी चिंचवड शहर अस्तित्वात आलं. औद्योगिक आणि नागरी विस्तार प्रचंड वाढला आणि हळूहळू पवना धरण शहराची प्रमुख जलवाहिनी बनलं. धरण बांधताना हजारो एकर जमीन संपादित झाली, अनेक गावे आणि वाड्या विस्थापित झाल्या. पण त्या काळी कोणी कल्पनाही केली नव्हती की पुढे पिंपरी चिंचवडसारखं महानगर मुख्यतः याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहील. आज शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा हिस्सा पवना धरणातूनच मिळतो. मावळ गोळीबार हा फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता, तर तो ग्रामीण भागाचा जलहक्क विरुद्धचा वाढत्या शहराची पाण्याची गरज या संघर्षाचे प्रतीक बनला. तर दुसऱ्या बाजूला मावळच्या शेतकऱ्यांची भविष्यातील पाण्याची सुरक्षितता आणि जमिनींची चिंता या प्रश्नात दडली आहे. त्यामुळे आजही हा विषय मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरात भावनिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. जर पुढील 25 ते 30 वर्षाचा पाणीपुरवठा, वाढती लोकसंख्या, पाण्याची गुणवत्ता आणि हवामान बदलाचा परिणाम विचारात घेतला तर बंदिस्त जलवाहिनीमागे काही तांत्रिक तर्क जरूर आहेत. पिंपरी चिंचवडला सध्या सुमारे 500 MLD पेक्षा जास्त पाणी पवनात मिळतं आणि भविष्यात मागणी आणखी वाढू पण शकते. याच्याच जोडीला आजच्या घडीला बंदिस्त जलवाहिनीपेक्षाही सर्वात भीषण जर प्रश्न कुठला असेल तर पवना नदी प्रदूषणाचा झाला आहे. आजही पवना नदीत अनेक गावांमधनं आणि काही भागातून सांडपाणी मिसळतं. याची नोंद विविध अहवालात स्पष्ट झाली आहे. पवना नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करणं, सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रभावीपणे चालवणं आज आवश्यक ठरणार आहे. मावळ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही बाजूंचे मुद्दे काही प्रमाणात रास्त आहेत. प्रश्न फक्त पाणी आणण्याचा नाही, तर नदीचे पर्यावरण, शेतकऱ्यांचे हित आणि शहराची भविष्यातील पाण्याची सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचा आहे. एखाद्या भागात धरण आहे म्हणून त्या भागावर फक्त त्या भागाचा नैतिक अधिकार आहे अशी भूमिका जर स्वीकारली तर अनेक विकास प्रकल्प अडचणीत येऊ शकतात. धरणातील पाणी हा संपूर्ण समाजाचा मानवी अधिकार आहे, त्यामुळे त्याचा वापर व्यापक जनहितासाठी होणं स्वाभाविक आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक मावळवासियांच्या भविष्यातील पाणी हक्काबाबतच्या शंका, पर्यावरणीय परिणाम आणि विकासातील सहभाग यांचाही आदर झालाच पाहिजे.
आमचे पाणी तुमचे पाणी असा वाद न होता जर मावळच्या जनतेच्या मनातील शंका व हितसंबंध पूर्णपणे दुर्लक्षित करून तो पिंपरी महापालिकेने मांडला तर तो एकांगी वाटू शकतो. म्हणूनच सर्वांच्या हक्कांचा समतोल साधणारी भूमिका अधिक परिणामकारक ठरू शकते. त्यामुळेच येत्या 3 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत याविषयी आयोजित केलेल्या बैठकीत आता ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी पिंपरी चिंचवडकरांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा व आपली मते कमेंट रूपात आम्हाला नक्की सांगा.